पुरता झाला म्हणजे नाही 5 क्विंटल लागत नाही मला, पण आम्ही ठेवून द्यायचा घरी. बरोबर. हो, पूर्ण वाळवला एक दिवस इथं ताडपत्रीवर, आणि आता घरी आहे. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला दाखवलं असतं आम्ही घरी. मी दरवर्षीच लावतो सरपती गहू. हे 4थं वर्ष यंदाचं. तर दरवर्षीपेक्षा तेवढाच झाला की कमी नाही, झाला? या जास्त झाला. 20च किलोले 5.5 क्विंटल झाला ना. कोणी आश्चर्य करताय ना. 20 किलो गहू पेरला. 20 किलो म्हणजे काहीच नाही ना, अर्धा एकर जागा नाही ना सर. बरोबर. मग 20 क्विंटलले 5.5 क्विंटल गहू. नो रासायनिक खात नाही, काही नाही, काहीच नाही, फवारा नाही, काहीच नाही. तुमचं अनुपान घेतलं ना, बस मारत जाऊ मी. लोक थँक्यू. कास्तकार म्हणत होते का बाड माणूस आहे का म्हणे, पाणीच मारते म्हणे फवाऱ्यात नुसतं. खरं आहे, खरं आहे. पाणीच मारते म्हणे, हे तर आहे. पाणीच मारते म्हणे. बरोबर. त्याला सांगितलं माझ्याजवळ पैसे नाही, मी पाणीच मारतो म्हणलं. बरोबर. हो, ते काका निंदे म्हणे सुभाष काका. सुभाष काकाजी. तर ह्या अनुपानं एकदम एक नंबर रिझल्ट, चांगला औषध. आम्ही गोमित्र पण ठेवत असतो. आपले पैसे खूपच वाचते. लागलं तर. हो. शेतकऱ्याचे पैसेच वाचले पाहिजे. काही नाही, कृषीचे दुकानं भरणं आहे आणि काहीच नाही. हे एक नंबर. ह्याच आता हेच प्रोटेक्ट करायचं. आता का ह्या कांदा आहे, तुम्ही आता ह्या लहान आहे समजा, ह्या कांद्याला काहीच नाही आहे, हिरा नाही, सल्फेट नाही, काहीच नाही. लसूण आहे का यायले सांगा, ऑर्गॅनिक झालं. तुरीचे 5 उई तशाच लावल्या. तुमचं नंतर आलं माझ्याजवळ प्रॉडक्ट हे ऑर्गॅनिक मगाचं अनुपान वगैरे, नाही हेच मारलं असतं तुरीला. ठीक आहे ना. आता राहिलेल्या तुरीला राहू द्या, कापूस पण राहू द्या. झाला कापूस नाही आता. नाही, ती एक लाईन तास काढू आहे. नका. ती तो जो एक तास आहे तो त्या- तसाच राहू द्या. त्या म्हणजे एक तास, माहिती पडते म्हणजे कसा होते बा म्हणजे. त्या एक तास. चला, धन्यवाद.